तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली। इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी आणि त्यानंतर जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली। संजय केणेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे ही मागणी केली। इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना मांस खायला बोलवून हिंदूंच्या भावना दुखावल्याची तक्रार। इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजप आमदार संजय केणेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टीचं आयोजन केलेलं होतं आणि ती बिर्याणी पार्टी म्हणजेच मांस विक्रीच्या बंदी संदर्भात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे भाजपने याला विरोध केला आहे। दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप करते। काय सांगाल, का मागणी करताय? तुमच्या अशा कोणत्या भावना दुखावल्या की तुम्ही गुन्हा दाखल करायची मागणी करताय? खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चांगली शांतता आहे, समाजामध्ये एक चांगलं वातावरण आहे। अशा वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेने आजच्या पवित्र दिवशी आणि श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी मांसबंदीची हे काढलेली आहे आणि त्यामुळं खरं तर हिंदू जनमानसाचा हा श्रावण महिना पवित्र महिना आहे। आज गोकुळ अष्टमी आहे, श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस आहे। सगळे हिंदू जनमानस उत्साहात हा जन्म दिवस साजरा करतात। एकीकडं जैन धर्मीय पर्युषण पर्व चालू होत आहे, चातुर्मास चालू आहे। अशा याच्यामध्ये कुठंतरी मुद्दाम हिंदू समाजाला डिवचवायचं, हिंदू समाजाच्या श्रावण महिन्याची, हिंदू समाजाच्या पवित्र दिवसाची खिल्ली उडवायचं जर कोणी हिम्मत करत असेल तर खऱ्या अर्थानं एमआयएमचा खासदार जो दुर्दैवाने एक वेळेस खासदार झाला होता या छत्रपती संभाजीनगरचा, जे आमच्या शहराची घाण आहे, निश्चितपणे याचा हिशोब आम्ही विचारणार आहे। आणि आम्ही तर हे म्हणतो तुम्ही काही खा, पण एखाद्या हिंदू धर्माच्या सणाच्या दिवशी जर असं आवर्जून मुद्दाम मांस खाण्याचं जाहीर आमंत्रण द्यायची काही गरज होती का? इतकंच आमंत्रण देणं आहे तर तुम्ही ज्यांना मतं दिली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेला आमंत्रण द्या, त्या राहुल गांधीच्या बगलबच्च्यांना आमंत्रण द्या, जे तुमच्या विचाराचे पाईक आहे त्या उद्धव ठाकरेंच्या बगलबच्च्यांना आमंत्रण द्या, शरद पवारांच्या बगलबच्च्यांना आमंत्रण द्या। हिंदू धर्मात खऱ्या अर्थानं जी हिंदू धर्माची खिल्ली उडवणं आणि हिंदू धर्माच्या जनमानसाचं डिवचवणं जे काम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।